नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहे अँग्लो नेपाल आणि अँग्लो ब्रह्मा वॉर. यानंतर एक वॉर राहते आपलं अफगाण वॉर, ते आपण स्किप करू. आपण अँग्लो नेपाल आणि बर्मा वॉर हे दोन्ही या व्हिडिओमध्ये पाहू. छोटासा टॉपिक आहे, जास्त डीपमध्ये नाही विचारत. जे प्रश्न विचारते तेवढंच घेऊ. ओनली एक्झाम ओरिएंटेड, नो भोपाल्या. चला, पहिला आपला टॉपिक आहे अँग्लो नेपाल वॉर 1814 ते 1816. काय होते, 1768मध्ये पश्चिम हिमालयातील जे गोरखा होते, गोरखांनी काय होतं 1768मध्ये नेपाळवर कब्जा केला. जसा कब्जा केला 1801च्या आसपास इंग्रजांनी नाही का गोरखपूर हा जिल्हा जिंकला, जो आता यूपीमध्ये येते. गोरखपूरची बाँड्री नेपाळला लागून आहे. आता जेव्हा हे इंग्रज नेपाळच्या सीमेलगत जाऊन पोचले, गोरखांना भीती वाटायला लागली का इंग्रज आपल्यावर आक्रमण करत. त्यानंतर छोट्या छोट्या सीमालगतच्या ज्या प्रदेश असते त्याच्या कब्जावरून या दोघात वाद व्हायला लागले आणि इंग्रज नेपाळ सीमेलगत पोचले आणि त्यांच्यात वाद झाले आणि अँग्लो नेपाल वॉर होते. घटना कोणती घटना आहे महत्त्वाची. लॉर्ड हेस्टिंग होता तेव्हा गव्हर्नर जनरल भारताचा. लॉर्ड हेस्टिंगनं काय केलं, 34,000 जवळपास सैनिक उभारलं गोरखांसोबत लढण्यासाठी. नंतर त्यांनी अमर थापा ताब्यातून मालवण किल्ला जिंकला, वेगवेगळे किल्ले जिंकले. परंतु शेवटी डेव्हिडनं काय केलं, 28 फेब्रुवारी 1816 नाही का, डेव्हिडनं गोरखाचा पराभव केला. आणि जसा गोरखाचा पराभव केला, इंग्रजांनी एक तह केला नेपाळसोबत, गोरखासोबत. 1816मध्ये सौगोलीचा तह. लक्षात ठेवा, लॉर्ड हेस्टिंगनं कोणता तह केला, सौगोलीचा तह. आणि ह्या तह काय म्हणते, हा तह म्हणते इंग्रजांना गढवाल, कुमाऊ, तराई प्रदेश, सिक्कीम, त्यानंतर सिमला, मसुरी, रानीखत, नैनिताल यावर नाही का इंग्रजाचा कब्जा झाला. ज्यावर अगोदर नेपाळचा कब्जा होता, गढवाल, कुमाऊ, तराई, सिक्कीम, सिमला, मसुरी, रानीखेत, नैनिताल हे सगळे प्रदेश आता इंग्रजाच्या अंडरमध्ये आले. आणि या तहानुसार एक डिसाईड झालं का ब्रिटिश रेजिमेंट जे काठमांडू आहे नेपाळची राजधानी तिथं राहील. त्यानंतर तैनाती फौज ह्या सगळ्या गोष्टी आल्या. कंपनीचं साम्राज्य नाही काही हिमालयापर्यंत पोचलं आणि एक मिलिटरीमध्ये एक रेजिमेंट तयार केलं, गुरखा रेजिमेंट, जे आताही आहे. परंतु या गुरखा रेजिमेंटनं 1857मध्ये इंग्रजांना मदत केली होती. 1857साठी या गुरखा रेजिमेंटचा इंग्रजाला मोठा फायदा झाला. तुम्हाला याच्यातलं काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अँग्लो नेपाल वॉर कधी झाला, 1814 ते 16च्या दरम्यान. आणि भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, लॉर्ड हेस्टिंग. आणि तह कोणता झाला 1816मध्ये, तर सौगोलीचा तह. आणि यानुसार काय झालं, तर गढवाल, कुमाऊ, तराई, सिक्कीम, सिमला, मसुरी, रानीखेत आणि नैनिताल हे सर्व प्रदेश कोणाला मिळाले, इंग्रजांना नेपाळ करून. असो, पहा आपल्याला पाहायचं आहे अँग्लो बर्मा वॉर. पहिलं अँग्लो बर्मा वॉर 1824 ते 1826मध्ये. काय याची पार्श्वभूमी पाहू. काय होते, जर आपण पाहिलं बरोबर, याचं ऑब्झर्व केलं तर नाही काय, राजा होता, राजा बर्माचा, ब्रह्मदेशचा राजा होता बोडाव पाया आणि त्याचा पोरगा होता पोगवाडोया. आणि पोगवाडोया यांनी नाही का 18व्या शतकात नाही का साम्राज्याचा विस्तार केला आणि भारताच्या नाही का मणिपूर जवळ येऊन पोचले. 6 वेळा त्यांनी नाही काय 6 वेळा इंग्रजांनी दूत पाठवले हे याचं आक्रमण रोखण्यासाठी ब्रह्मदेशमध्ये. परंतु कोणता बोडाव पाया आणि पागवाडोया हे काही ऐकायला तयार नव्हते. शेवटी बर्मानं आसामही जिंकलं. भारताचं जे होतं आपला प्रदेश आसाम जिंकला आणि बंगाल आक्रमणाच्या ते तयारीत होते. 1824मध्ये परत नाही का लॉर्ड आपला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड ॲमहर्स्टनं नाही काय एक दूत पाठवला, तरी बर्माचा राजा काही ऐकला नाही. शेवटी 1824मध्ये या दोघात नाही काय इंग्रज आणि बर्मामध्ये युद्ध झालं. या युद्धात ऑब्व्हियसली इंग्रजाचा विजय झाला आणि एक तह झाला
ॲडूमचा तह 1826मध्ये. कोणता? ॲडूमचा तह. आणि इंग्रजांनी नाही का कब्जा केला अरायकन, तेत्रासोरेम हे किनारी प्रदेश जिंकून घेतले. 2 किनारी प्रदेश होते, हे जिंकून घेतले. आणि ॲडूमच्या तहनुसार आसाम, मणिपूर हे इंग्रजांच्या ताब्यात आले. जे जे पहिले ब्रह्मदेशच्या ताब्यात होते आसाम आणि मणिपूर. आणि ब्रह्मराजांनी इंग्रजाला नाही का 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. मणिपूरला स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा भेटला आणि त्यांनी व्यापारी करारी केला. याच्यातलं काय काय लक्षात ठेवायचं आहे? पहिले वर्ष लक्षात ठेवा, 1824 ते 26. त्यानंतर गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड एमहर्स्ट. आणि बर्माच्या अंडरमध्ये कोणते कोणते प्रदेश येत होते? आसाम, मणिपूर भारतातलं. त्यानंतर ॲडूमचा तह पहिल्या बर्मा युद्धानंतर. त्यानंतर पाहू आपण दुसरं अँग्लो बर्मा युद्ध. वर्ष महत्त्वाचं आहे 1852 ते 55. कारण पहा काय होतं, ब्रह्ममध्ये नाही काही प्रदेश आहे. ब्रह्ममध्ये एक रिसोर्सेस होता, टिंबर रिसोर्सेस. यावर नाही काय ब्रिटिशांचा डोळा होता. त्यांनी अर्ध प्रदेश तर जवळपास जिंकला होता. त्यानंतर बर्माची मोठी लोकसंख्या जी होती, हे नाही काय सुती कापड आणि इतर उत्पादनाच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ होती. त्यावर इंग्रजाची नजर होती. त्यानंतर डलहौसीनं काय केलं? लॉर्ड डलहौसीचा गव्हर्नर जनरल होता दुसऱ्या अँग्लो बर्मा वॉरच्या वेळेस, लॉर्ड डलहौसी. काय होते, डलहौसीनं नाही का एक कमांडर नेमला तिथं, लॅम्बॉर्ट. या लॅम्बॉर्ट यानं काय केलं, जो राजा होता ब्रह्माच्या राजाची नाही का युद्धनौका ताब्यात घेतली. जशी युद्धनौका ताब्यात घेतली तसंच त्या राजानं युद्ध करण्याचं ठरवलं. ऑब्व्हियसली हे कोण जिंकणार आहे? तर इंग्रज जिंकले, डलहौसी जिंकला. आणि इंग्रजानं पहिले 2 किनारी प्रदेश घेतले होते, अराखन आणि तेत्रासेरम. आता पेगू हा किनारी प्रदेशही त्यांनी ब्रह्माकडून घेतला. म्हणजे पूर्ण समुद्री मार्गावर बर्माच्या कोणाचं कंट्रोल आलं? इंग्रजाचं. अरायकन, तेरासोरम आणि दुसऱ्या याच्यात कोणता घेतला? पेगू. याचा परिणाम काय झाला? ब्रह्माचा किनारी प्रदेश इंग्रजाच्या ताब्यात आला. परंतु इथे एक गोष्ट झाली, या युद्धाला नाही काय अनावश्यक युद्ध म्हटलं जाते. लॉर्ड एलनबरो, बेझाइन डिझराईल यांनी टीका केली का दुसऱ्या बर्मा युद्धाची सुरुवातही न्याय नव्हती आणि युद्धाचे आचरण आणि परिणामी कठोर व समन्याशी नव्हते म्हणते. एवढं लक्षात ठेवा, या युद्धाला एलनबरो अनावश्यक युद्ध असा म्हणतो. ठीक आहे. पहिल्या अँग्लो बर्मा वॉरच्या वेळेस कोण होता? लॉर्ड हॅम्स्टर्ट. आणि दुसऱ्या बर्मा वॉरच्या वेळेस लॉर्ड डलहौसी. ठीक आहे. त्यानंतर तिसरं अँग्लो बर्मा वॉर 1885 झालं. हे वर्ष महत्त्वाचं, 1885 ते 1886. यांनी नाही काय बर्मा मार्गे चीनसोबत सुलभ व्यापार होईल असं इंग्रज अधिकारी वाटत होतं. बर्माच्या मार्गे चीनसोबत व्यापार करावा अशी त्यांची इच्छा झाली. त्यानंतर बर्माचा जो राजा होता, राजा थिबानं काय केलं? फ्रान्ससोबत नाही का तह केला. आणि फ्रान्स आणि इंग्रजात नाही का कॉम्पिटिशन होती व्यापाराशी संबंधित. यामुळे इंग्रजाच्या मनात नाही काय यांच्याबद्दल शंका आली, राजा थिबाबद्दल. आणि शेवटी इंग्रजांना बर्मावर आक्रमण केलं. 28 नोव्हेंबर 1885 राजा थिबानं नाही का आत्मसमर्पण केलं. आणि 1 जानेवारी 1886 बर्मा भारताचा भाग झाला. म्हणजे ब्रह्मदेश भारताचा भाग झाला. गव्हर्नर होता तेव्हा लॉर्ड डफरिन. विचारते कोणाच्या काळात ब्रह्मदेश भारताचा भाग झाला? तर लॉर्ड डफरिनच्या काळात. त्यानंतर पहिला अँग्लो ब्रह्मा वॉरच्या वेळेस कोण होता? लॉर्ड हॅम्स्टर्ट. दुसऱ्या याच्या वेळेस लॉर्ड डलहौसी. आणि तिसऱ्या वेळेस कोण होतं? तर लॉर्ड डफरिन. त्यानंतर इम्पॉर्टंट 1935 नाही काय ब्रह्मा भारतापासून वेगळा झाला. ब्रह्मदेश भारतापासून वेगळा आपल्याला माहिती आहे 1935चा ॲक्टनुसार. आणि 4 जानेवारी 1948 पाहिजे, तर 1848 आहे. 1948 ब्रह्मदेश स्वतंत्र झाला. आणि तिथचे नेते बनले यू ऑंग सॅन. ठीक आहे, यू ऑंग सॅन तिथचे लीडर बनले. पाहिला आपण पूर्ण डीपमध्ये यायचं. 8वा नेपाळ वॉरच्या वेळेस
कोण होता? लॉर्ड हेस्टिंग. त्यानं कोणता तह केला 1816मध्ये? सौगलीचा तह. सौगलीच्या तहानुसार त्यांना कोणते कोणते प्रदेश मिळाले? गढवाल, नैनिताल, ठीक आहे. अजून कुमाऊ, ठीक आहे, सिक्कीम, हे सर्व प्रदेशावर सिमला इंग्रजाचा कब्जा झाला. त्यानंतर आपण पाहिले इंग्रज बर्मा वॉर 1824. पहिलं कोण होता? लॉर्ड हॅम्स्टर्ड. आणि कोणता तह झाला? अँडूबचा तह. दुसरं अँग्लो बर्मा वॉरच्या वेळी लॉर्ड डॉलहौसी सर्व किनारी प्रदेशावर कब्जा केला. आणि तिसरा अँग्लो म्हैसूर ब्रह्मा वॉरच्या वेळेस लॉर्ड डफरिन यांनी भारताचा हिस्सा बनवला आणि 1935मध्ये वेगळा झाला. आणि 4 जानेवारी 1948 बर्मा स्वतंत्र झाला. नेता होता यू ऑंग सुन, ठीक आहे.